नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. फॅमिली सोबत फिरायला गेलेला पार्ट 2 आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी गेले होते श्री म्हसोबा देवस्थान केजमधील सावंतवाडी येथे. ते देवस्थान म्हणजे माझ्या आजीचं कुलदैवत आहे. आम्ही तिथे पोहोचताच सगळ्यांनी देवाच्या पाया पडलो. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे देव होते आणि खाली ठेवलेला देव कोणता आहे तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आमच्या मॅडम तर माझ्यापासून लांब लांबच पळत होत्या. ते मंदिर रानात असल्यामुळे तिथे काही खाण्याची सोय नसल्यामुळे आम्ही घरूनच जेवण घेऊन गेलो होतो. विनायकने तर डायरेक्ट भाकरीवर ठेचा आणि दही घेऊनच खात होता. शूट करण्यासाठी ह्या मॅडम बाहेर येऊन कंटेंट शोधत बसल्या होत्या. विवेकला खूप दिवस झालं फोटोशूट करू वाटत होतं. माझ्या फोनचा कॅमेरा बघताच तो लपू लागला. त्याला तर खूपच लाज वाटत होती, पण फोटो काढताना तो थोडा पण लाजला नाही. तो फोटोशूट फर्स्ट टाइमच करत होता. त्याला पोज सुद्धा देता येत नव्हत्या. माझा फोटोग्राफर म्हणलं की मानसी. विनायक लिंबाचा पाला उधळून काय करत होता काय माहित. नंतर आम्ही सगळे तिथे थोडंसं पाणी होतं त्या नदीला आणि तिथेच व्हिडिओ काढायला चालू केलं. उशीर झाल्यामुळे आम्ही निघालो घराकडे. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.